फेसिंग दिस प्रॉब्लम्स में हम लोग जब अभी फेस कर रहे हैं सब प्रॉब्लम्स कि ये लोगों को डायरिया वोमिटिंग सब उस टाइम पे वो रिस्ट्रिक्ट कर रहे हैं हमारा पानी, जबकि लोगों को ज़्यादा पानी की ज़रूरत है। और दिस इज़ नॉट मीन्स ये एक्सेप्टेबल नहीं है चीज़। बट सिंस हम लोग इतने दिन से बोल रहे हैं फिर भी कोई इसका मीन्स ये नहीं सोल्यूशन नहीं दे रहे, प्रॉपर सोल्यूशन वी वांट की कुछ हां आता एवढे लोक सध्या डिस्टर्ब आहेत, डायरिया वॉमिटिंगनी परेशान असताना आम्हाला पाण्याची खूप जास्त गरज आहे, त्यावेळेस तो रिस्ट्रिक्ट करत आहे पाणी आणि जे पाणी देत आहे त्याचं टायमिंग फिक्स आहे त्याचं की काही मधल्या वेळात देत आहे तो, म्हणजे त्यावेळेस त्या लोकांनी ऑलरेडी जे मेडिकल इश्यूमध्ये करत आहेत प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांना अजून प्रॉब्लेममध्ये टाकायचं प्रभूजनी हे सुरू केलेलं आहे। हे आम्हाला ॲक्सेप्टेबल नाही आहे कसंच कुठेच, आणि आमचं जे प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांनी ऑथॉरिटीजनी सॉल्व केले पाहिजे। आज आम्ही सेक्रेटरीएटपर्यंत आलेलो आहे इथे की आमचा प्रॉब्लेम तर ज्या आम्ही लेवलवर पाहत होतो की होईल सॉल्व तो नाही झालेला आहे, आणि आज जर इथे पण आम्हाला यावं लागलं हे रिझन आहे की ऑलरेडी इतकं माहीत असून लोक कोणी इन्व्हॉल्व होत नाही आहे आणि प्रॉब्लेमकडे सिरियसली पाहत नाही आहे, ज्याला पाहायला पाहिजे। 175 लोक जेव्हा आज आजारी पडत आहेत तुमच्या ह्या इरिस्पॉन्सिबल बिहेवियरमुळे, तिथे कोण रिस्पॉन्सिबल आहे हे पाहायला पाहिजे इथे, असं मला वाटतं जास्त। आमच्या एका पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं या बाबतीत ज्या प्रभू आयलेकर या कॉम्प्लेक्समध्ये डायरिया आणखी टायफॉइड होऊन कित्येक लोक आजारी आहेत, त्यावर प्रतिक्रिया देण्यास मना केली मुख्यमंत्री, याच्यावर आपल्याला काय मिळतं? त्यांनी ॲज अ रिस्पॉन्सिबल CM आम्हाला असं वाटतं की पाहायला पाहिजे इच अँड एव्हरी केसेसवरती, आणि ही जास्त मोठी झाल्यावर तुम्ही लक्ष देणार आहे का? ऑलरेडी मोठी झालेली आहे, अजून तुम्ही मोठा इश्यू झाल्यावर बघणार आहे का? तुम्ही वेळेवर लक्ष दिलं तर अजून काही लोकांचे जीव धोक्यात येण्यापासून वाचणार आहेत। लोक आता मेंटल फिजिकली ट्रॉमामध्ये जात आहेत, तिथे राहणाऱ्या लोकांना फिजिकल त्रास तर ऑलरेडी होतच आहे विदाऊट वॉटर, आणि मेंटल ट्रॉमामध्ये जात आहेत लोक, ॲडमिट होत आहेत। हे एवढं होईपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे? कुणाच्या डेथची वाट पाहायची आहे का? रिसेंटली कालच एक केस झालेली आहे मेंटल ब्रेन स्ट्रोकची, म्हणजे हे सगळे इश्यूज जे सोसायटीत चालू आहे अजून सोल्युशन नाही मिळत याच्यावर। आज या संदर्भी रिटर्न काय लेटर वगैरे दिलं आहे सरकारला? आम्ही ॲक्च्युअल सगळे प्रॉब्लेम दिलेले आहेत त्यांना, आणि कन्सर्न डिपार्टमेंट्सला त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावर कशी ॲक्शन घेऊ शकतो, आणि त्यांनासुद्धा प्रभूजलासुद्धा काही नोटीस ते पाठवणार आहेत आमच्या बिहाफमध्ये। मिडिया बाबा न्हिचालेले बाबा तुमचो MLA कित्याक येवंक ना? आतां एक गोष्टी म्हणल्यार अशी आसा की आमी ऑलरेडी MLAच्या ऑफिसान वचून वाडे ताका ऑलरेडी लेटरूय केल्ली आसा सर, ओके? पळय आतां तुमी आमचे कडेन प्रश्न विचारता ते सारके आसा, पूण तो आतां कित्याक येना पळय तें म्हाका खबर ना। तुमकां सोल्युशन तरी हाडला ताणें? ना सर, पळय आतां तो येवकूच ना। आतां मेन म्हणटा तें आतां आमी एज अ पर्सनली मिडिया कडेन मागता सर, हें तुमी मातशें ते कडेन वचून विचारलेलें बरें, कित्याक आयचो दीस पर्यंत आमचो फकत MP येयला विराटोन आमचे सगळे आयकून घेतलेलें आसा, आनी सेकंडली म्हणटा पळय ते आमचो सरपंच येयला, सरपंच इन टच आसा ना म्हणना, सरपंचाचे 2 पार्टी येयला, आनी प्लस सरपंचान आमकां हेल्पूय केला की हेल्थाच्या लोकांक बीन हाडपाक। सो आयचो दीस पर्यंत आनी एज अ गव्हर्मेंट ऑफिशियल फकत एकलो कोण तलाटी येयला, तेणें बेश्टें इन्स्पेक्शन केला गेला, आनी अदर देन दॅट ते गोवा स्टेट पोल्युशन बोर्ड आपणाचे ते नॉर्मल हे वॉटर सॅम्पलिंगाक येयल्ले आनी हे ते STPचे, सो इतलेंच आतां सद्याक जाल्लें आसा। आतां कित्याक मिनिस्टर कोण येना कितें तें आमकां कांय खबर ना, कित्याक आमी कोणाच्या कांय मनान रावना काय ना। सो जेन्ना मिडियाक तुमकां चान्स मेळटा हेच तुमी प्रश्न हांव मागता हेच तुमी ते कडेन विचारलेले बरें जातलें, कित्याक मेन म्हणटा तें आमचें तशें। आनी एक मेन म्हणटा ती आयज आमी इनवर्ट केल्या एक चीफ मिनिस्टराकूय आनी हेल्थ मिनिस्टराकूय आमी एक लेटर्स इनवर्ट केल्या अलॉंग विथ द टेस्टमोनियल्स ऑफ पीपल, एक लोकांक बाबा कशें कितें प्रॉब्लम जाला ते आमी आयज दोनी इनवर्ट केल्या। आतां सेक्रेटरी मेळ्ळो, हेल्थ सेक्रेटरी मेळ्ळो। आतां फर्स्ट रिलीफ तेणें मरे सांगलें की आमकां जाता तितल्या बेगीन तो एक्शन घेतलो म्हणून, ओके? आतां तेंच्या मतीन आसलें की तांकां कोणें न्यूज पावयल्लो खंय की हो इश्यू सॉर्ट आवट जालो म्हणून, ओके? तांकां ती खबर नासली, सो तेणें आपणाच्या सायडीन एक्सेप्ट केल्लें आसा ना न्हू, कित्याक आयज आमची मिटींग एक अशी बरी मिटींग जाली दिसता, वीथ द हेल्थ सेक्रेटरी एक बरी मिटींग जाल्या वीथ अ लॉट ऑफ कलेक्टीव सोल्युशन।
ओके आनी तेणें आतां इतलें जावनूय कित्याक आमचो आतां होली वीक चालू आसा म्हणून फ्रायडे हॉलिडे आसतली आनी तेणें आतां आयज बिल्डराक नोटीस इश्यू करपाक लायला म्हणजे वॉटर क्लिनींग आयलें आनी इमर्जन्सी तेणें आतां मंडे पोत्तून एक मिटींग घेतलेली आसा वीथ अलॉंग वीथ अदर डिपार्टमेंट्स म्हणजे तेणी गोवा स्टेट पोल्युशन बोर्डाक जावं पंचायतीक जावं WRTक बीन इन्फॉर्म करूंक नासलें सो तेणी सांगलें की बाबा तांकां खबर नासली वॉट इज द टोटल डेप्थ ऑफ द इशू सो तें आयकून आनी आतां मंडे तेणें इमर्जन्सी मिटींग घेतली दक्षिण गोंयची कलेक्टर जे सावथ गोंयची कलेक्टर आसा तिणें एकच प्रेसाक एक अशें इन्फॉर्मेशन दिल्लें ती इतले 15 दिसां भितर कलेक्टर येवन पळयल्या तुमची वासपूस घेतल्या ते ना शांबा पळय आमी तुका सांगला त्या भाशेन आमी पत्तूनी सांगला आयचो दीस पर्यंत आमचो फकत एक MP येयल्लो आसा एकलो तलाटी येयल्लो आसा आनी आमचो सरपंच येयल्लो आसा मामलेदार लेगून ना मामलेदार येवंक ना नो म्हण डेप्युटी कलेक्टर येवंक ना नो म्हण कलेक्टर कोणूच येवंक ना सो ह्या प्रभू वायोलेटर बिल्डराचे इतले दबाव सरकाराचेर आसा अशें दिसता तुमकां आतां तें पळय शांबाब आमच्यांनी कांय सांगूंक जायना तुका कित्याक मेन म्हणटा तें आतां शांबाब आमी हेंच आतां आमी कितलोच टायम जालो तुमी मिडिया थ्रू आमी मागता की बाबा बिल्डरान येवचो म्हणून तो येना न्हू म्हण कोणूच येना सो आमकां अजून हितून कितें जालां आमी आतां स्ट्रेसान धांवल्ले आसा खूब आमचे लोकूय वेगवेगळे जाल्ले आसा आमकां एक आतां वाज कशी येयल्ली आसा आमी आतां होप सोडलेलो आसा खरें म्हणल्यार आमी आतां होप सोडलेलो आसा तरी आयज आमकां मातसो एक पणटी कशी दिसता की आमच्या हेल्थ सेक्रेटरीन मातशें आमकां आश्वासन दिलां म्हणून एक बारीकशी पणटी एक पेटल्या कशी दिसता आतां पळया कितें जाता पळय तें की आतां कांय आनीक येना बट मंडे पर्यंत तुमकां सांगला मंडे पर्यंत रावपाक शकता कित्याक उदका शिवाय तुमकां सारकी फॅमिली तुमी रावता इतले पळय आतां तेणें सांगलां कितें तो बिल्डराक इशू करतलो म्हणून नोटीस इशू करतलो म्हणून की आमकां 24/7 उदक दिवपाक सो आतां अंटील आतां पळय ते मेन म्हणटा तो तेजो समज तेणें तो डायरेक्शन दिलें आनी बिल्डरान हें करना जाल्यार तेणें सांगलां आमकां की जस्ट कम एन इन्फॉर्म म्हणून सो हें तेणें आमकां एक ओपन दवरलेलें आसा वास्को पुलीस स्थानकाचे तुमी त्या बिल्डराचे एगेन्स्ट कंप्लेन केल्ली हय आनी अशे ब्रेकिंग आयिल्ले प्रभू वायोलेटर बिल्डर इज बुक्ड फॉर द कितें जालां सो तेजें आतां काल पर्यंत मेन म्हणटा ते आमचो निखील बाब आसा निखील बाब PSI आसा तो आमची केस हँडल करता सो ते आमकां खूब कॉपरेट करता ओके आतां आयज कालच्या पर्यंत तेणें आमकां सांगलां की म्हणजे थोडे आमचे स्टेटमेंट्स उरलेले आनी व्हिडियो एविडन्स बीन ताका दिवपाक उजो सो ते आतां सगळे जाल्ले आसा आनी तेणें सांगलां विदीन दीस वीक चार्जशीट वील बी फायल्ड म्हणून तशें ताका इमिडिएटली अरेस्ट जावपाक जाय अशें दिसना तुमकां इतले लोकांचे जिवना कडेन खेळटा म्हणल्यार तो बिल्डर आतां हेच शांबाब आतां मेन म्हणटा ते आमकां आतां जायत्योच गोश्टी दिसती पडटा फर्स्ट ऑफ ऑल आमकां ही गोश्ट दिसती पडटा की बिल्डरान स्वताच आतां अरेस्टाचें सोडूनच दी बिल्डर आतां स्वताचोच येवन एटलिस्ट लोकांक बाबा एक कितें तरी सांगूंक जाय बिल्डरान बाबा एक मेन म्हणटा तें अपॉलॉजी मागोवंक जाय वो कितें तरी सांगूंक जाय बाबा आपूण उदक सॉर्ट आवट करतलो तें बिल्डर करिना जाल्यार पुलीस लेगून कशें म्हणून हें करता रिएक्ट करतले कित्याक आमकां पळय कितें लॉ आसा तें आमकां कांय तशें सारकें अवबंद ना कितली वर्स जाल्ली टोटल कितले फॅमिली सफर करता आतां डॉक्टराच्या कावंटा प्रमाणे डॉक्टराच्या लिगल म्हणजे ऑफिशियल कावंटा प्रमाणे 171 आसात ओके सो आनी प्लस तेणी सांगलें एक 2-3 एड बीन जावन म्हणजे ते आनी अनऑफिशियल बीन आसा ते 175 आतां लिगल कावंट आसा बट जेन्ना तेणी पळय हें केल्लो इट वॉज मोर दॅन 300 कावंट अशें तर विल बी मीन्स उनको मिलेगा त्यांना मिळेल नंतर कोणाला हां. बिल्डरला आणि त्यांना आता प्रेझेंट व्हावं लागेल इकडे जे की त्यांनी आत्तापर्यंत आमच्याशी आम्हाला रिस्पॉन्ड नाही केलं कुठल्याच एजन्सीला रिस्पॉन्ड केलेलं नाही ऑलरेडी त्यांना नोटिसेस आलेल्या आहेत सगळं माहीत आहे त्यांना तरीसुद्धा म्हणजे ते कुणालाच हे करत नाही जुमानत नाही आहे प्रभूच अलॉंग विथ अस आमच्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम तर आहेच ऑलरेडी जे बिल्डिंग झालेलं आहे जसं एमराल्ड आहे डॉमिनोजची एक बिल्डिंग आहे ॲडजॉईनिंग एरियामध्ये त्यांचे 4-5 प्रोजेक्ट्स ऑलरेडी झालेले आहेत तिकडे ऑलरेडी ते लोक फेस करत आहे हे सगळे प्रॉब्लेम्स आणि आता अपकमिंग त्यांचे प्रोजेक्ट्स येत आहेत त्यासुद्धा लोकांना ते असेच फसवणार आहे जसे आम्ही फसले गेलो आहे त्यांनी जे लिहून आमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट्स करून घेतले 24/7 वॉटर क्लीन वॉटर एव्हरीथिंग ही इज नॉट प्रोव्हाइडिंग एनिथिंग we want all those things what he written in the clause while taking the selling the this one flats किती पैसे घेतो जो तो तुमच्याकडून आमच्याकडून 30,000 पर फ्लॅट आम्ही हे मेंटेनन्स देत आहे 325 फ्लॅट्स आहेत ऑलरेडी ते अबव 1 करोड आम्ही त्याला मेंटेनन्स जर देत असं तर बेसिक थिंग्स तो करू शकत नाही का करू शकतो पण करणार नाही आहे करत नाही आहे फिलहाल गोवा CM क्यों चुप बैठे
गोवा सीएम क्यों नहीं एक्शन में आ रहे हाँ, हैं? yes, उनको क्या correct. हमारी गुहार सुनाई नहीं दे रही? एमएलए आके मिलके है आपको एमएलए उधर का कोई एमएलए हमको मिलके नहीं नो गया अभी इलेक्टेड तक। रिप्रेजेंटेटिव का जो मतदार संघ का एमएलए है माविन गुजिनो कोई नहीं और है। मंत्री है नहीं कोई नहीं है, किसी को फर्क नहीं है, किसी को प्रॉब्लम नहीं है। फंक्शंस में प्रेजेंट रहते हैं, हर एक हर cultural फंक्शन function में प्रेजेंट खाने पीने में स्टॉल्स में सब लोग प्रेजेंट हैं, यहाँ किसी के पे- उधर प्रेजेंट है, पर हम लोगों के लिए इशू चल रहा है। सीरियस इशू में कोई अभी तक प्रेजेंट नहीं उन्होंने हुआ आज है। तक प्रेजेंट अपना दिखाया ही नहीं, इंटरेस्ट नहीं दिखाया। सिर्फ हमारे एमपी और सरपंच आके गए हैं, उसके अलावा इग्नोर्ड अस। कोई हमारे लिए खड़ा नहीं है अभी तक। वी आर नॉट स्टेइंग हियर। गोवा सीएम कहाँ है? क्यों नहीं सुन रहे हम लोगों को? पानी बिना हम लोग कैसे सरवाइव करें? आप लोगों को समझ में नहीं आ रहा है? अगर वहाँ तक बात जा रही है, अभी उनके तक जा रही है, तो उनको रिस्पॉन्ड करना ही चाहिए। ब्रेन हम स्ट्रोक ऐसे आ रहे हैं लोगों को ignore टेंशन में। हमें इग्नोर नहीं कर सकते हो। लोग ब्रेन स्ट्रोक से मर रहे हैं कि Yes. भगवान ना करे उनको कुछ हो जाए। हाँ। एक परिवार खत्म हो रहा है। एल्डरली पीपल आर सफरिंग। क्यों action में नहीं आ रही है CM हमारी? कितना लेकिन उधर रिक्वेस्ट का करने लोकल का? एमएलए आके मिला आपको कोई नहीं मिला काउंसिलर, सरपंच के अलावा। नहीं मिला है अभी तक। वो क्यों नहीं आ रहे वो क्यों नहीं आ रहे अभी सबको क्या पता क्यों है नहीं आ क्या रहे? चल रहा है उनका पता नहीं है, बट वी आर एक भी एमएलए ने आके ये नहीं पूछा कि आप लोग कैसे हो, क्या चाहिए आपको? रखा है वो किसी को एनजीओज आगे- हमको पानी प्रोवाइड करा रहे हैं। एनजीओज सरकार का काम नहीं है हमको सुविधा प्रोवाइड कराना। आप कहाँ है कंप्लेंट लेके सरकार? गए क्यों थे? सोई हुई आप है? कंप्लेंट लेके गए थे? आप कंप्लेंट लेके गए Yes. थे? यस सबके हमने पास पुलिस दिया है स्टेशन में भी कंप्लेंट। कंप्लेंट किया है। एमएलए क्यों नहीं आ रहा है उधर का एमएलए जो लोकल Even है जो आगे आता है उनको मर्डर का थ्रेट देता है कौन देता है? वही बिल्डर। सो हम आगे नहीं आए, हमें प्रॉब्लम हो रहा है, हम चुप कितना दिन रहे। क्या बिल्डर का नाम क्या है? प्रभुज वायलेटर प्रभुज अमित प्रभु। प्रभु तो कल हमें भी थ्रेट्स आएगा। हम बात ही नहीं करें, बोले नहीं, सीएम नहीं सुन रहे, कोई नहीं सुन रहे, अभी क्या टोटल करें? कितने दिन हो गए आपको सफर में टोटल? हम 13 तारीख से सफर कर रहे हैं। मोर देन 15 डेज हुआ है। 15 से 20 दिन हो गए हम लोगों को। पानी कितना बिस्लरी यूज़ करें हम लोग, नहाने पीने मुंह धोने सबके लिए हम लोग पानी और हमको रिस्ट्रिक्ट क्यों कर रहे हैं वो पानी? जब बोला है कि पूरा 24 घंटे पानी चाहिए। बेसिक नीड्स ओनली, नॉट वी आर एक्सपेक्टिंग मोर देन दैट। तो अभी एल्डरली लोग जो घर में है ना, उनको दिक्कत कितना हो रहा है? बाबा एक मागचे हमें इग्नोर नहीं कर सकते हो। लोग ब्रेन स्ट्रोक से मर रहे हैं कि Yes. भगवान ना करे उनको कुछ हो जाए। हाँ। एक परिवार खत्म हो रहा है। एल्डरली पीपल आर सफरिंग क्यों action में नहीं आ रही है CM हमारी? कितना लेकिन उधर रिक्वेस्ट का करने लोकल का? एमएलए आके मिला आपको कोई नहीं मिला सरपंच के कोई अलावा। नहीं मिला है अभी तक। वो क्यों नहीं आ रहे वो क्यों नहीं आ रहे अभी क्या सबको पता क्यों है नहीं आ क्या रहे? चल रहा है उनका पता नहीं है, बट वी आर एक थिंकिंग दैट भी एमएलए